आता एवढं कसं एक व्हिडिओच्या मला. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा यश. तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपला स्वागत आहे. तर मित्रांनो, खूप दिवस झाले ब्लॉग तर टाकलेला नव्हता मी. तर कसं आहे माहिती का, मी सध्या भरती देतो या म्हणजे भरती देतो, यामुळे मी काही ब्लॉग वगैरे शूट करत नाही आहे. पण म्हणलं थोडंसं ब्लॉग टाकतो, चॅनलला थोडं ॲक्टिव्ह राहतो, त्याच्यामुळे ब्लॉग शूट करतो आता. तर आज काय मौसम थोडा चांगला राहिला. बसलो होतो असंच अभ्यास करून आत्ता घेतलं जस्ट. तर म्हणलं आज ब्लॉग काढतो थोडंसं. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आहे ना, माझा फोनचा कलेक्शन आहे ना तो दाखवतो. मी आज तुम्हाला माझ्याकडे किती फोन होते, कोणचा फोन मी वापरलेला आहे, कोणता फोन माझ्याकडे होता, तो आत्ता या सिच्युएशनमध्ये या टायमाला आत्ता तो फोन चालू आहे का नाही ते मी तुम्हाला दाखवणार आहे आज. तर फोन इकडे तिकडे ठेवलेले होते, ते शोधून काढावं लागतील मला आता. सगळे इकडे तिकडे ठेवून दिले. त्याचे मित्रांनो, खूप मेहनत केल्यावर मला भेटलेले माझे जे फोन होते ते भेटलेले आहेत. तर चला बघूया ते फोन. तर मित्रांनो, तुम्ही तो फोन बघितलेला असतील, पण आता मी तुम्हाला दाखवणार अजून ते फोन कसे आहेत, कोणते फोन चालू आहेत, कोणते फोन बंद आहेत. तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा, जाऊ नका. तर चला, सगळ्यात फर्स्टवाला जो फोन आहे माझा, तो फोन होता मायक्रोमॅक्सचा. तो फोन होता की जिओवाला बटनाचा फोन होता माझ्याकडे पहिल्यांदा. लहानपणी, म्हणजे लहानपणी एवढ्या नाही, कधी कमी असं 10 वर्षाचा किंवा 15 वर्षाचा, 12-13 वर्षाचा असेल. त्या टायमाला माझ्याकडे फोन होता. त्या फोनमध्ये काय काय, तर चला तुम्हाला दाखवतो मी या फोनमध्ये काय काय. आठवण आलं खूप जुन्या. तर चला या फोनमध्ये काय काय तुम्हाला दाखवतो मी. तर या फोनमध्ये होतं पहिल्यांदा माझ्याकडं, म्हणजे पूर्ण असा फोन होता. तो आता जरा खराब झालेला आहे, नवीनच होता. तर इथं बटणं होते, बटणं आत्ता हे दबतात, आवाज बघा. आता हे बटणं हे दबतात. इथं सेल्फी कॅमेरा होता त्या म्हणजे बटनाच्या फोनमध्ये त्यावेळेस बी सेल्फी कॅमेरा होता. इथं स्पीकर आहे तो, आणि इथं बटणं आहेत, बटनावरचे सगळे नंबर गेलेले आहेत. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजेच अबे साले, तर हे बघू शकता तुम्ही, ह्याच्या मागं काहीच नाही. इथे कॅमेरा आहे, इथं स्पीकर आहे, ती बॅटरी गायब झालेली आहे. इथं 2 सिम लागत होत्या, आणि इथं एक मेमरी कार्ड, आणि याचं टाईप सी वगैरे काय नाही. एक लाईटनिंग आहे, मायक्रो यू एस बी वाटते, असंच काहीतरी. आणि एक हेडफोन जॅक आहे बस. आणि इथं एक एफ एमसाठी जॅक दिलेला आहे. तर हे फोन होता, हे आता सध्या बंद आहे, म्हणजे बॅटरी टाकल्या चालू होऊन जातो, बॅटरी टाकल्या चालू होऊन जाईल. पण आता कोण वापरत नाही आहे, पण आम्ही वापरतो हे फोन. आमच्याकडं तो फोन नाही, तर आमच्याकडे एक फोन आहे अजून एक, तो फोन आहे यो आहे जिओचा, जिओ भारत कार्बन हे वाला फोन आहे आपल्याकडे. आत्ताही आम्ही वापरतो, पण आत्ताही चालू कंडिशनमध्ये आहे. थोडं चार्जिंग आहे म्हणून स्विच ऑफ केलेलं आहे, पण आम्ही आत्ताही बटनाचा फोन यूज करतो, म्हणजे कॉलिंग बिलिंगसाठी. लोक चालू आहे फोन आत्ता जिओ. तर ह्याच्यातले काय फीचर सांगू, कारण जो जुना फोन नाही माझा, तो आत्ता घेतलेला फोन आहे, तर ठेवून देऊ आपण. तर दुसरा सेकंड म्हणजे लाईफमध्ये फर्स्ट टाईम फोन टचवाला आहे, हे आलेला होता माझ्यामध्ये. तर तो फोन मी तुम्हाला दाखवतो. त्याची एक इंटरेस्टिंग कहाणी. लहान होतो तर कसं माहिती आहे का, बटनाचा फोन वापरायचो. तर एक दिवशी माझ्या पप्पाने मला बघितलं की मी बटनाचा फोन वापरतो आहे. हे काय करतो माहिती आहे का, असं ना बटनाचे ना असं दाबायचं बटन, आणि ना एक हाताने ना असं स्क्रोल करायचं. तर एक दिवशी पप्पाने बघितलं, तर पप्पा गावाला जात होते, तर पप्पाने मला तो एक स्क्रीन टचचा फर्स्ट टाईम लाईफमध्ये फोन आला होता. तो फोन होता जिओवाला फोन होता तो, की आहे नावाचा फोन आहे. लाईफमध्ये फर्स्ट टाईम फोन आणला होता, म्हणजे
टचवाला जो फोन असतो ना, तो लाईफमध्ये फर्स्ट टाईम आणला होता. आणि या फोनला लय वेळा रिपेअर केलेला आहे. तो आत्ताही चालू आहे. फक्त बटन वगैरे गेलेले, डिस्प्ले वगैरे थोडा गेलेला आहे, बॅटरी वगैरे नाही याच्यामध्ये. तो फोन कसा होता तुम्हाला दाखवतो मी आता. तर हा फोन असा आहे. त्याचं कवर वगैरे, इथं सेन्सर आहे त्याचा, इथं सेल्फी कॅमेरा आहे. आणि बघा इथं माझ्याकडे म्हणजे एकदम युनिक फोन होते माझ्याकडे, की त्या फोनला बघा सेल्फीला बी फ्लॅश लाईट आहे. आत्ताच्या फोनमध्ये जी सेल्फीला फ्लॅश लाईट येत नाही आहे. आता काय आहे, असंच काढा फोटो. तर इथं सेल्फीला फ्लॅश लाईट आहे. तर हे बघा जुन्या, इथं टच वगैरे करायचा, मोठा डिस्प्ले नसायचा, एक बारीकसे डिस्प्ले असायचा, वर सगळं कंपाऊंडमेंट आणि खाली टच बीच असायचं. मागं बघायला गेलं तर एक कॅमेरा होता 5 मेगापिक्सलचा, मागे एक फ्लॅश लाईट आणि एक स्पीकर इथं असायचा. आताच्या फोनला इथं स्पीकर असतो, तो इथं काहीच नाही आहे खाली. तुम्ही म्हणतात चार्जिंगचं कुठे आहे? चार्जिंगचं आहे इथे. त्याचं कवर जरा हे झालेलं आहे. इथं चार्जिंग आपलं काय इथं आहे, हेडफोन जॅक आहे आणि इथं आहे चार्जिंग जॅक, बघू शकता. तर बाकी अजून काय आहे, तर बाजूला बटन आहे, त्याच्या बी मागं बघू शकतात. एक मेमरी कार्ड, 2 सिम कार्ड बसू शकतात. याच्यात बॅटरी लागते, ती बॅटरी नाही आहे. तर या फोनचं म्हणजे या फोनचं नाव आहे की लावा A72 या फोनचं नाव आहे. तर तो खराब झाला कारण तो फोन वगैरे नव्हते माझ्याकडे, घरच्याने फोनच घेऊन दिला नाही मला. तर मग मी वापरायचो असंच, भावाचा फोन वापरायचो त्याकडे असायचा. त्यानंतर मला एक फोन घेऊन दिला 2017 का 18मध्ये मला फोन घेऊन दिला, तो की योवाला फोन घेऊन दिला. तेव्हा तर 800 होते फोन. तर योवाला फोन घेऊन दिला. या फोनचं नाव आहे लेनोवो. आताही चालतो आहे, आताही चालू कंडिशनमध्ये आहे यो. फक्त डिस्प्ले गेलेला आहे, चालू कंडिशनमध्ये आहे. तर तुम्हाला दाखवतो याच्यात काय काय फीचर आहेत ते वगैरे. तर चला मला दाखवतो. तर सगळ्यात पहिलं तर ह्याला सेल्फी कॅमेरा, ह्याला फ्लॅश लाईट नाही, सेल्फी कॅमेरा आहे, फ्लॅश लाईट नाही आहे. इथं एक सेल्फी कॅमेरा आहे, इथं सेन्सर आहे, हे माईक वगैरे आहे. इथं बी तेच सिस्टम आहे, पण थोडंसं पहिल्या फोनसारखं, ज्या फोनसारखं थोडंसं अपडेट आहे. म्हणजे हे फोन की चालायला चांगला आहे. ह्याच्यात रॅम होता 1 GB रॅम आणि 16 GB इंटरनल स्टोरेज होता. ह्याच्यात रॅम आहे 3 GB रॅम आहे आणि 32 GB इंटरनल स्टोरेज आहे त्याच्यामध्ये. याच्यात PUBG वगैरे खेळायचो, तो PUBG लाईट होता ना, PUBG लाईट तेव्हा चालत होता तो. आता काही खेळत नाही, फोन बंद असतो. इथून डिस्प्ले क्रॅक झालेला आहे. तो लेनोवोचा फोन होता. बॅक साईडला ह्याच्यासारखा सेम एक कॅमेरा, ह्याला बॅक कॅमेरा, पण ह्याला इथं बघू शकता, हे बघा, हे सेन्सर वगैरे आहेत तिथं. म्हणजे तिथं एक सेन्सर आहे आणि प्लस माईक आहे तिथं, की आयफोनला कसा येतो तिथं माईक येतो ना, तसंच तिथं एक माईक दिलेला आहे. तर बघा, आणि इथं खाली वगैरे काहीच नाही. ह्याच्या बी वरीच आहे. इथं हेडफोन जॅक आणि इथं चार्जिंग जॅक, बाजूला बटन. हे बघा जुगाड लावला होता, म्हणजे ते बटन निघालं होतं, तो चिका टेप लावून केलं आहे आपण नीट. काय तर हे झालं. आता ह्याच्यानंतर सेकंड फोन आला माझ्याकडं, सेकंडच नंतर थर्ड फोन आला माझ्याकडं, जो की आहे जिओवाला फोन. आयटेलचा फोन आला माझ्याकडं. तो आयटेल A44 एअरवाला फोन आहे. तो कंडिशन बघू शकता, तो बी चालू आहे आत्ताच्या डेटमध्ये. यो फोन आत्ताही चालू आहे. आयटेलचे फोन नवीन लॉन्च झालेले आहेत, पण एवढं कोण यूज करत नाही. पण माझ्याकडे जुनावाला फोन आहे. तर बॅकमध्ये बघा असू शकतं, तो बी चालू आहे, एकदम चालू टाकाटक फोन आहे आत्ता पण. तर तुम्हाला दाखवतो याच्यात काय काय फीचर होते. तर बघा, मी याच्यातलं प्रोसेसर हे वगैरे काय नाही सांगते, कारण की हे ब्लॉग आहे. त्या ब्लॉग म्हणलं तर मग ते टेकमध्ये
मला कन्वर्ट नाही व्हायचं, म्हणजे टेकच्या व्हिडिओमध्ये जाईन मी व्हिडिओ. तर मी फक्त माझा फोनचा कलेक्शन दाखवते तुम्हाला, बस एवढं काय. तर बघू शकता इथं सेल्फी कॅमेरा आहे, इथं त्या फोनसारखं सेल्फी लाईट आहे, इथं सेल्फी कॅमेरा आहे आणि इथं फ्लॅशलाईट आहे, इथं माईक आहे या फोनसारखं सेम. या फोनला बी तसंच होतं, ह्याला बी तसंच आहे. तर खाली बघू शकता एक पहिल्याच्या फोनमध्ये तर काय अपडेट झालेलं आहे बघा. इथं टच आहे, इथं टच आहे, इथं टच नाही आहे, इथं टच. तर इथं टच कुठं आहे तुम्हाला दाखवतो. तर ओपन झालेलं आहे, हो का, इथं आलेलं आहे टच. ह्याचा जवळून दाखवतो जरा. तर मागे बघू शकता 2 कॅमेरे आहेत. फर्स्ट टाइम माझ्याकडे 2 कॅमेरेवाला फोन आला होता, जो की मी होतो कितवीला, 10वीला असताना माझ्याकडे फोन आला होता. तर काय झालं होतं की माझा फोन हो आहे ना, एक दिवशी ना सामान आणलं होतं घरी. तर माझं चुकून या फोनवर पाय पडला आणि याचा डिस्प्ले गेला. तर याचा डिस्प्ले गेल्यानंतर मग हे काय बाजून गेला. याचा डिस्प्ले गेल्यानंतर मी काय वापरला नाही, मला काय फोनच घेऊन दिला नाही. 11वी गेली, त्यानंतर 12वी आली. 12वीमध्ये मला फोन घेऊन दिला होता की हिवाला. फर्स्ट टाईम हिवाला फुल स्क्रीन हिवाला फोन आला होता माझ्या लाईफमध्ये. तो फोन आहे रेडमीचा, रेडमी A9 काय तर असं आहे वाटते, मलाही नाही माहीत. तर हिवाला होता, तो बी चालू आहे फोन. फक्त नाही चालू आहे फोन आत्ता बी सध्या. तर तसं बोलतात ना, 1 कॅमेरा, 2 कॅमेरा, 3 कॅमेरा, तसंच फोन आहे. याच्यात अपडेट झालो होतो मी, लय अपडेट झालो म्हणजे लय अपडेट झालं याच्यात. तर इथं एक सेल्फी कॅमेरा आहे, 3 नॉच आहे वगैरे. तर मागं बघू शकता 2 कॅमेरे आहेत इथं. एक फ्लॅशलाईट, फिंगर आलं होतं या फोनमध्ये. फिंगर वगैरे काहीच नाही आहे या फोनमध्ये, आहे फिंगर. या फोनमध्ये बी फिंगर होता. तर बघू शकता ह्याला बी 2 स्पीकर दिले होते, हे बघू शकता. त्यानंतर इथं चार्जिंग जॅक होता, त्यानंतर इथं हे बटन वगैरे होते. थांबा एक मिनिट. एवढं झाल्यानंतर आपल्याकडे आली आपली राणी, म्हणजेच आपला फोन येवाला फोन आला आपल्याकडं 2024मध्ये माझ्याकडे फोन आलेला आहे. यो म्हणजे फुल्ली सगळ्यात भारीवाला फोन. ते झालेत ना फोन, त्याच्यापेक्षा पण हे भारी फोन, तगडा फोन भेटला मला. दिवाळीच्या ह्याच्यात मी घेतला होता फोन, मला फोनच घेऊन देत नव्हते. तर मी योवाला फोन घेतला दिवाळीमध्ये, ऑफर वगैरे होते तिथं. तर यो आहे फोन आपला रेडमीचा फोन आहे, रेडमी 12C फोन होता. तेव्हा मी काय तर 12,000 रुपयाला घेतला होता. आता प्राईस खूप कमी झालेली आहे. तर आपला फोन चालू आहे. त्याच्यामध्ये फीचर तुम्हाला माहीतच असेल, आपला पहिला ब्लॉग ह्याच्यातूनच शूट झालेला आहे. तर बघू शकता आता मागं आपल्याला 2 कॅमेरे दिले. 3 कॅमेरेवाला फोन अजून आणला नाही आहे माझ्याकडं, येईन थोड्या अजून. म्हणलो होतो मी आयफोन घेणार आहे, जर तुम्ही सपोर्ट करा. तर आयफोन घेतलेला आहे आपण, आयफोनमधून व्हिडिओ शूट होत आहे. तर बघू शकता मी याच्यातले काय काय फीचर आहे तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, इथं फिंगर होता, 2 कॅमेरे आहेत, इथं लाईट आहे, खाली बघू शकता माईक आहे, चार्जिंगचं आहे आणि इथं स्पीकर आहे. फ्रंटमध्ये बघू शकता इथं कॅमेरा आहे. थोडंसं हे झालेलं आहे, तुटलेला आहे आपला फोन. तर यानंतर लास्ट फोन आला आपल्याकडे, लास्ट नाही त्याच्यानंतर बी येणार आहे फोन आपल्याकडे. त्यानंतर ह्यो फोन आला माझ्याकडं, यो आला. तर आपल्याकडे आला आहे आयफोन. अभी मजा आएगा ना भिडो. तर यानंतर आपल्याकडे आयफोन आला दिवाळीमध्ये, 3 महिने झाले घेऊन फोनला. तर आयफोन 16 आहे फोन.
थोडा बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत असेल. तर यो फोन आला आपल्याकडं 16 आहे यो. आपलाच आहे, काय फेक वगैरे दाखवत नाही ना, तर बोलतील दुसऱ्याचा फोन घेऊन आला आहे आणि काय दाखवतोय. वॉलपेपर आपलाच आहे, ते बी फोन माझे स्वतःचे फोन आहेत, आत्ता चालू कंडिशनमध्ये आहेत सगळे. तो यो फोन त्याच्यामध्ये फीचर काय सांगू तुम्हाला, फीचर सगळ्याला माहिती आहे याच्यात काय काय फीचर वगैरे आहेत. तर ह्याचे मी इंटरेस्टिंग तुम्हाला कवर वगैरे दाखवतो मी ह्याच्यातल्याच. तर हे वाले कवर आहेत. पहिलावाला कवर हे घेतलेला आहे, हो एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे, आता बी मी यूज करतो त्याला. तर इथं बघा मॅट आहे इथं, आणि हो लेदरवाला आहे कवर, लेदरवाला. ह्यो मी कितीला घेतला होता, 650 रुपयाचा कवर आहे ह्यो साधा. आयफोनचे कवर खूप महाग आहेत, 650 रुपयाचा ह्यो कवर आहे. आणि ओजी कवर घेतला आहे मी एकदम, तो आहे ह्योवाला 4000 रुपयाचा कवर आहे. 4000चा कवर नाही आहे यो मी 300 रुपयाला कवर घेतला होता. कोई बात नाही, आमचं की असा आहे. असा कवर आहे, याच्यात बी मॅट लावलेले आतमध्ये. आणि सगळ्यात महागडा कवर म्हणजे तो कवर आहे येवाला कवर आहे तो, की सगळ्यात महागडा कवर म्हणलं तर येवाला आहे. ते तुम्हाला माहीतच असेल, कोणी दिला असेल तरी सांगायची गरज नाही आहे. तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करून घ्या. आपल्याला लवकरात लवकर वर जायचं आहे आपल्याला, तर आपल्या भावाला सपोर्ट करा मित्रांनो. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, की नवीन ब्लॉग टाकायला येईन मला तसे. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आता एवढा पसारा केला आहे, नीट ठेवावं लागणार त्याला. एक व्हिडिओ बनवला.